हाय एव्हरीबडी, वेलकम बॅक टू फ्लुएंट फॅक्टर. फ्लुएंट फॅक्टर या यूट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचे खूप मनापासून स्वागत करते. या चॅनलवरती आपण इंग्रजी भाषा शिकतोय, बोलायची तीही अगदी सोप्या पद्धतीने आपल्या मातृभाषेतनं. आपण बऱ्याचशा टिप्स ट्रिक्ससुद्धा सांगत असतो, बरेचसे ग्रामरचे व्हिडिओसुद्धा घेऊन येत असतो. आज आपण एक वेगळा सिनेरिओ बघणार आहोत जो आपल्या डेली लाईफमध्ये तर येतच असतो, कारण प्रत्येकजण भाजी मार्केटमध्ये केव्हा ना केव्हा तरी गेलेलेच असतं, राईट. आता विचार करा, जेव्हा आपल्याला मराठीमध्ये बार्गेनिंग करायची, इन शॉर्ट मराठीमध्ये आपल्याला घासाघीस करायची आहे, बरोबर. काहीतरी किंमत कमी करायची आहे किंवा सांगायचं आहे की ह्या मिरचीसोबत थोडीशी कोथिंबीरच द्या, बरोबर. हे मराठीत आपण खूपच सहजपणे करतो, कारण वी आर प्रो ॲट इट, राईट. आता हेच सेम कॉन्व्हर्सेशन भाजी मार्केटमधलं किंवा व्हेजिटेबल अँड फ्रूट्स मार्केटमधलं कसं होऊ शकतं इंग्रजीमध्ये, ते आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग अजिबात वेळ न दवडता आपण या व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया आणि आपल्या भाजी मार्केटमध्ये जाऊया. तर बऱ्याच वेळेला असंही असतं की आपण नवीन नवीन स्वयंपाक शिकायला घेतलेला असतो, तर त्या लोकांसाठी, अशा लोकांसाठी बनवण्यासाठी सर्वात सोप्या भाज्या कोणत्या आहेत? तुम्ही म्हणू शकता, नवशिक्यांसाठी तुम्ही शिजवायला सोप्या भाज्या सुचवू शकता का? कॅन यू प्लीज रेकमेंड सम इझी टू कुक व्हेजिटेबल्स फॉर बिगिनर्स? कॅन यू रेकमेंड सम इझी टू कुक व्हेजिटेबल्स फॉर बिगिनर्स? एखादं फळ किंवा भाजी ही तयार आहे का, हे तुम्ही मला कसं सांगू शकता का? एखादी भाजी किंवा फळ हे तयार आहे का खाण्यासाठी, हे मला कसं कळेल? हाऊ डू आय नो इफ अ पर्टिक्युलर व्हेजिटेबल और फ्रूट इज रेडी टू ईट? हाऊ डू आय नो इफ अ पर्टिक्युलर व्हेजिटेबल इज रेडी टू ईट? तुम्हाला सॅलड बनवायचं आहे, सॅलडसाठी काही चांगल्या भाज्या सुचवू शकता का? कॅन यू सजेस्ट सम व्हेजिटेबल्स दॅट आर गुड फॉर सॅलड्स? Can you suggest some vegetables that are good for salads? तुमच्याकडे पालेभाज्या उपलब्ध आहेत का? Do you have any leafy greens available? Something like that. Okay? तुमच्याकडे अशा काही भाज्या आहेत का ज्यांचं न्यूट्रिशन खूप जास्त आहे, किंवा अशा काही भाज्या आहेत का ज्यांचं पौष्टिक मूल्यांकन हे खूप जास्त आहे? So you can ask, are there any vegetables that are known for their high nutritional values? Are there any vegetables that are known for their high nutritional values? तुमच्याकडे प्री कट किंवा प्री पॅकेज केलेले काही भाज्या आहेत का? बऱ्याच वेळेला लसूण सोललेला मिळतो, बऱ्याच वेळेला भाज्यासुद्धा कट केलेल्या मिळतात, किंवा कॉर्न जे असतात त्याचे जे कॉर्न्स असतात ते सुद्धा, किंवा दाणे जे असतात ते सुद्धा आपल्याला काढलेले मिळतात. तर यू कॅन ऑलवेज आस्क, डू यू हॅव एनी प्री कट ऑर प्री पॅकेज्ड व्हेजिटेबल्स दॅट आर अवेलेबल? ओके. ऑर यू कॅन से, डू यू हॅव एनी प्री कट ऑर प्री पॅकेज्ड व्हेजिटेबल ऑप्शन? बऱ्याच वेळेला भाज्यांचा ज्यूस घेण्याची सवय असते बऱ्याच लोकांना. ABC ज्यूसचं नाव तुम्ही ऐकलं असेल. सिमिलर टाईपचा ज्यूस तुम्हाला बनवायचा आहे, त्यासाठी तुम्ही काही चांगल्या भाज्या सुचवू शकता का? कॅन यू रेकमेंड सम व्हेजिटेबल्स दॅट आर गुड फॉर ज्यूसिंग? कॅन यू रेकमेंड सम व्हेजिटेबल्स दॅट आर गुड फॉर ज्यूसिंग? आता बघा, बऱ्याचशा भाज्या अशा असतात की ज्या लगेच खाव्या लागतात. फॉर एक्झाम्पल पालेभाज्या आपण जेव्हा विकत आणतो, हार्डली 1 ते 2 दिवसामध्ये त्या आपल्याला कन्झ्युम कराव्या लागतात, खाव्या लागतात, राईट. तर अशा कुठल्या भाज्या तुमच्याकडे आहेत का ज्या जास्त काळापर्यंत टिकू शकतात, ज्यांचं शेल्फ लाईफ जास्त आहे, राईट. सो यू कॅन आस्क द क्वेश्चन लाईक, विच व्हेजिटेबल्स हॅव अ लॉंगर शेल्फ लाईफ अँड स्टे फ्रेश फॉर अ वाईल? विच व्हेजिटेबल्स हॅव अ लॉंगर शेल्फ लाईफ अँड स्टे फ्रेश फॉर अ वाईल? कोथिंबीर साठवायची, आलं साठवायचे, भाज्या साठवायच्या आहेत, कशा साठवायच्या याबद्दल तुम्ही काय मला मार्गदर्शन करू शकता का, असं तुम्हाला विचारायचं असेल तर यू कॅन आस्क, कॅन यू गाईड मी ऑन हाऊ टू प्रॉपरली स्टोअर दीज व्हेजिटेबल्स ॲट होम? कॅन यू प्लीज गाईड मी प्रॉपरली ऑन हाऊ टू स्टोअर दीज व्हेजिटेबल्स ॲट होम? कारण वेंडर्सला बऱ्याच वेळेला माहिती असते की कुठली व्हेजिटेबल कुठल्या पद्धतीने स्टोअर केली पाहिजे. सूप बनवण्यासाठी किंवा स्टू बनवायचे तुम्हाला, त्यासाठी कोणत्या भाज्या चांगल्या आहेत ते सांगू शकाल का? कॅन यू टेल मी विच व्हेजिटेबल्स आर गुड फॉर मेकिंग सूप्स और स्टूज? ओके. कॅन यू टेल मी विच व्हेजिटेबल्स आर गुड फॉर मेकिंग सूप्स और स्टूज? मला तर वांगी आवडते, पण माझ्या मुलाला भेंडी आवडते. आय लाईक ब्रिंजल बट माय सन लव्स लेडी फिंगर. I love भिंडी बट माय सन लव्स लेडी फिंगर. इझी सेंटेन्सेस. मी त्याच्यासाठी भरपूर खरेदी करेन. आय बाय प्लेंटी फॉर हिम. आय बाय प्लेंटी फॉर हिम. इट इज ऑलवेज सेड की ताज्या भाज्या खाव्यात, राईट. यू शुड ईट मोर फ्रेश व्हेजिटेबल्स. यू शुड ईट मोर फ्रेश व्हेजिटेबल्स. मैत्रिणीसोबत गेल्यात बाजारामध्ये, त्यावेळेला तुम्ही विचारू शकता, सुमन तू कोणती भाजी घेतली आहेस?
Which vegetables did you buy, Suman? Which vegetables did you buy, Suman? Okay. आन्सर येऊ शकता किंवा यू कॅन ऑल्सो आन्सर दिस. मी वांगी, दुधी भोपळा, बटाटे, टमॅटोज, ब्रिंजल, वॉट एव्हर व्हेजिटेबल्स यू हॅव ब्रॉट, यू कॅन say the name of those, right? So you can say I bought brinjal, bottle gourd and potatoes. या भाजीच्या रेसिपीसाठी तुम्ही मला मदत करू शकाल का? Can you help me with the recipe of these vegetables? Can you help me with the recipe of these vegetables? तुम्ही काही रंगीबेरंगी भाज्या सुचवू शकाल का ज्या दिसायला आकर्षक वाटतील? Can you suggest some colorful vegetables that would make a visually appealing dish? Can you suggest some colorful vegetables that would make a visually appealing dish? तुमच्याकडे हंगामी भाज्या आहेत का? Do you have any seasonal vegetables? Do you have any seasonal vegetables? रस्सा भाजी बनवण्यासाठी लोकप्रिय असलेल्या भाज्या आहेत का तुमच्याकडे? Are there any vegetables that are popular for making stock or broth? Are there any vegetables that are popular for making vegetable stock or broth or curry as well? You can use these three words: stock, broth or curry. Okay? आता सर्व करून झालेलं आहे. भाजीपाला तुम्हाला आग्रह करतो की ताई ही पण भाजी घ्या, ती पण भाजी घ्या. तुम्ही काय म्हणता? नाही आता तर नको आहे मला, पण मला काही हवे असल्यास मी परत येईल. नो, नॉट ॲज ऑफ नाव. I will come back again if I need anything. I will come back again if I need anything. राईट? ही काही वाक्य होती जी तुम्ही भाजी मार्केटमध्ये किंवा व्हेजिटेबल और फ्रूट मार्केटमध्ये यूज करू शकता. ट्राय टू यूज दोज सेंटेन्सेस, ट्राय टू प्रॅक्टिस दीज सेंटेन्सेस. म्हणजे काय होईल की तुम्हाला कुठल्या सिच्युएशनमध्ये कसं बोललं गेलं पाहिजे. आता यात बरीचशी अशी वाक्य होती जी तुम्ही वर्ड टू वर्ड ट्रान्सलेट नाही करू शकत. त्याचं जे मिनिंग होतं ते वेगळं होतं आणि त्याचा जो बोलण्याचा टोन होता किंवा बोलण्याची जी पद्धत होती ती वेगळी होती. बिकॉज समटाईम्स वी आर युजिंग फ्रेजेस ॲज वेल. तर अशीच तुम्हाला आणखी काही वाक्य हवी असतील तर यू कॅन कमेंट इन द कमेंट बॉक्स, राईट? की आम्हाला अशीच आणखीन सेंटेन्सेस हवे आहेत किंवा असेच आणखीन व्हिडिओज हवेत, आणखी काही वेगळ्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा तर तो सुद्धा तुम्ही मला सांगू शकता. जर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.